नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 24मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। प्रसरण म्हणजे पसरणे, विस्तार होणे। याच्या उलट आकुंचन पावणे अर्थात आकसणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर इथे तीर्थोपाध्याय, तीर्थविधी आणि तुटपुंजा हे तिन्ही शब्द योग्यरित्या लिहिलेले आहे। मात्र जो तुकतुकीत शब्द आहे हा अशुद्ध शब्द आहे, कारण इथे क ला दीर्घ वेलांटी हवी होती, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अशुद्ध शब्द आहे। पुढे, सहोदर या शब्दाची संधी ओळखा। सहोदर अर्थात एकाच उदरातून जन्मलेले सख्खे भाऊ किंवा बहीण। तर इथे सहमधील अ आणि उदरमधील उ हा स्वर संधी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 सह आणि उदर स्वर संधीमधील हा गुणादेश संधीचा प्रकार आहे, कारण ओ हा एकच स्वर इथे येतोय, सहोदर। पुढे, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत सर्व शरीरभर यासाठी एक शब्द निवडा। तर मित्रांनो, इथे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या शेंडीपर्यंत सर्व शरीरभर यासाठी नाखाशिखांत हा शब्द वापरला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, रामाची गोष्ट सांगून झाली या वाक्यात प्रयोग आहे। रामाची गोष्ट सांगून झाली, तर इथे मित्रांनो या प्रयोगात कर्ता नेहमी षष्ठी विभक्तीमध्ये आहे, चाचीचे षष्ठी विभक्ती। तर आपली ट्रिक काय होती, जर कर्ता हा षष्ठी विभक्तीमध्ये आहे आणि क्रियापदावरून क्रिया संपल्याचा बोध होत आहे, जसे सांगून झाली, तर तो असतो समापन कर्मणी प्रयोग। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। पुढे, नाव मोठं लक्षण खोटं या अर्थ काय? याचा अर्थ होईल भपका मोठा पण त्याची वागणूक ढोंगीपणाची। तर मित्रांनो, ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरली जाते ज्याची प्रसिद्धी किंवा देखावा खूप मोठा असतो, परंतु प्रत्यक्षात मात्र गुणांचा अभाव असतो, त्याला म्हटलं जातं नाव मोठं आणि लक्षण खोटं। पुढे, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। संगर या शब्दाचा अर्थ होतो युद्ध, रण किंवा लढाई, म्हणून पर्याय क्रमांक 2 लढाई हा संगर या शब्दाचा समानार्थी शब्द होईल। पुढे, आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा। आडरानात शिरणे म्हणजेच मुद्द्याला सोडून जाणे, मुख्य विषयावर न बोलता भरकटत जाणे किंवा नको त्या गोष्टींवर चर्चा करणे, यालाच आडरानात शिरणे असं म्हणतात। पुढे, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर अपरिहार्य म्हणजे जे टाळता येत नाही असे, तर याच्या उलट परिहार्य जे टाळता येऊ शकते ते परिहार्य, आणि जे टाळता येत नाही ते अपरिहार्य, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल। पुढे, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। तर मित्रांनो, हा शब्द आहे यच्च यावत। तर व्याकरणदृष्ट्या हा शब्द योग्य आहे, तो पर्याय क्रमांक 3 मधला यच्च यावत, अर्थात याचा अर्थ असा होतो की सर्वच्या सर्व किंवा जे काही आहे ते सर्व। पुढे, चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा। चक्रपाणी अर्थात चक्र आहे पाणीत अर्थात हातात, ज्याचा तो ते म्हणजे विष्णू। जेव्हा दोन्ही पदे प्रधान नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा होतो बहुव्रीही समास। तर इथे बहुव्रीही समास पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। पुढे, विहित या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, विहित म्हणजे कायद्याने किंवा नियमाने ठरवून दिलेले, म्हणून इथे उचित हा शब्द विहित या शब्दाचा समानार्थी शब्द होईल। पुढे,
सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल? सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य, उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो. आता सूर्य पूर्वेलाच उगवणार ही नेहमी सर्व काळी सर्वत्र सत्य असलेली घटना आहे. तर ही कोणत्या आहे मित्रांनो? काळ याचा सूर्य पूर्वेला उगवतो. तर ही वाक्ये नेहमी साध्या वर्तमान काळातच लिहिली जातात, म्हणून तो ठरतो साधा वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर पिढ्यानपिढ्या केवळ तोंडी माहितीनुसार चालत आलेल्या जुन्या गोष्टींना दंतकथा असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढे अयोध्येश या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर अयोध्येश अर्थात अयोध्या आणि ईश. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा स्वरसंधीचा गुणदेश प्रकार आहे. जेव्हा आ पुढे ई येतो, अर्थात अयोध्यामधील शेवटी आ आलेला आहे आणि ईशमधील ई आलेला आहे सुरुवातीला. पहिला पद आ, दुसरा पद ई, हे मिळून झालेलं आहे आई, अयोध्येश. म्हणून इथे दोघांबद्दल ए होतोय, म्हणून हा झाला गुणदेश प्रकार स्वरसंधीचा. पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होईल. पुढे सगळेच मुसळ केरात या म्हणीचा अर्थ काय होतो? तर सर्वच मुसळ केरात म्हणजेच सर्व मेहनत वाया जाणे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. जेव्हा एखादे मोठे काम पूर्ण होत आले असताना मुख्य गोष्टच विसरली जाते किंवा चुकीची घडते, त्यामुळे सर्व कष्ट वाया जातात, तेव्हा ही म्हण वापरली जाते की सगळेच मुसळ केरात. पुढे मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्रालय अर्थात मंत्री आलय. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे, कारण मंत्र्यांचे राहण्याचे किंवा बसण्याचे ठिकाण अर्थात आलय म्हणजेच मंत्रालय. दीर्घत्व संधी आहे मित्रांनो, इथे ई आणि आ मिळून झालेला आहे दीर्घ ई, मंत्री आणि आलय. पुढे श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रवण म्हणजे ऐकणे. जे ऐकण्यासारखे आहे त्याला श्रवणीय म्हणतात, आणि जो नामाबद्दल अधिक माहिती सांगतो तो असतो विशेषण. उदाहरणार्थ श्रवणीय संगीत. म्हणून पर्याय क्रमांक 3 श्रवणीय हा योग्य उत्तर आहे. पुढे रीती भूतकाळातील क्रियापद कोणते? तर रीती भूतकाळ, रीती म्हणजे सतत घडणारी क्रिया, पण कशी? भूतकाळातील. तर इथे भूतकाळातील घटना कोणती आहे? तर ती आहे चालत असे. कारण चालत असे, चालण्याची क्रिया ही नेहमी घडत होती, पण भूतकाळात, सध्या किंवा भविष्यकाळात नाही, पण ही भूतकाळातील घटना आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तर आहे. पुढे बस धातूचे तृतीय पुरुषी, पुल्लिंगी अनेकवचनी आणि भूतकाळी रूप ओळखा. तर मित्रांनो, बस हा जो धातू आहे त्याचे तृतीय पुरुषवचनी म्हणजेच तिसरी व्यक्ती, ज्याच्याविषयी बोलायची आहे ती व्यक्ती, तर त्याला आपण म्हणतो ते बसले. कारण तो अनेकवचनी आहे, पुल्लिंगी अनेकवचनी, ते बसले. आणि भूतकाळीमध्ये हाच क्रियापद योग्य ठरेल, ते बसले. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, जो बसला शब्द आहे हा एकवचनी आहे, आपल्याला अनेकवचनी करायचे होते. बसल्या हा तर अनेकवचनी आहे, पण हे स्त्रीलिंगी अनेकवचनी आहे, आपल्याला पुल्लिंगी अनेकवचनी हवं होतं. इथे बसतील असा शब्द आहे, हे भविष्यकाळी शब्द झाला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2च आपला योग्य उत्तर होईल. पुढे पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. दादापोता करणे म्हणजेच एखाद्याचे मन वळवणे. गोड बोलून काम करून घेण्यासाठी एखाद्याचे मन वळवण्याला दादापोता करणे असं म्हणतात. पुढे या वयात तुला असे वागणे शोभत नाही. तर मित्रांनो, इथे वागणे या शब्दावरून आपल्याला काय लक्षात येते?
की हे धातुसाधित नाम आहे, कारण वाघ या मूळ धातूला ने हा प्रत्यय लागून हे नाम तयार झाले आहे, म्हणून त्याला धातुसाधित नाम किंवा क्रियावाचक नाम असेही म्हणतात. वाघ या शब्दापासून वागणे असे नाम तयार झालेले आहे, म्हणून तो धातुसाधित नाम. पुढे कारस्थानी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कारस्थान, कारस्थान करणारा, कारस्थानी अर्थात कारस्थान रचणारा, त्यालाच म्हटलं जातं मसलत्या. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. अर्थात कट, रचलेला डाव, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर होईल. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. पान, तर पान हा जो शब्द आहे तर ते आपण वहीचे पानसुद्धा म्हणतो, हिरवे पान, झाडाचे पानही म्हणतो. चौपट आपण वापरत नाही, चौपट पान असं शब्द होत नाही. वाळलेले पान हाही शब्द होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अयोग्य शब्द आहे पान या विशेषणासाठी. कारण मित्रांनो, चौपट हा जो शब्द आहे तो चौपट नफा, चौपट किंमत ही आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. इथे पानाशी संबंध जोडल्यास त्याचा अर्थ बोध होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 चौपट हा इथे अयोग्य आहे. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. कानामागून येणे नि तिखट होणे, अर्थात मागून येऊन वर चढवणे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. एखादी व्यक्ती अनुभवाने किंवा वयाने लहान असूनही नंतर येऊन आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा वरचढ ठरते तेव्हा ही म्हण वापरली जाते. कानामागून येणे नि तिखट होणे. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. वाटाण्याच्या अक्षता लावणे, तर याचा अर्थ होईल आश्वासन देऊनही ते पुरे न करणे. एखाद्याला केवळ वरवरचे आश्वासन देऊन त्याची फसवणूक करणे किंवा वेळेवर मदत नाकारणे यालाच वाटाण्याच्या अक्षता लावणे असं म्हणतात. निरभ्र या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. तर निरभ्र म्हणजेच अभ्र नसलेले. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. निरभ्र म्हणजे ज्यामध्ये अभ्र अर्थात ढग नाहीत असे, म्हणजेच स्वच्छ आकाश, अभ्र नसलेले. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. हातघाईवर येणे. हातघाईवर येणे म्हणजेच अधीर होणे, अत्यंत उतावीळ होणे, संयम सुटणे, घाईगडबडीत कोणताही विचार न करता कृती करायला प्रवृत्त होणे, त्यालाच म्हणतात हातघाईवर येणे, म्हणून अधीर होणे हाच आपला योग्य अर्थ होईल. घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? घागरगडचा सुभेदार म्हणजेच पाणक्या. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. जो माणूस पाणी भरण्याचे काम करतो त्याला पाणक्या असं म्हणतात, तर त्याला पाणक्या हा शब्द घागरगडच्या सुभेदार या नावाने ते वापरले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे, तर याचा अर्थ होईल अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. पर्याय क्रमांक 3 हाच आपला योग्य उत्तर होईल. ही म्हण अशा वेळी वापरली जाते जेव्हा निसर्ग नियमाच्या विरुद्ध किंवा अत्यंत विसंगत अशी घटना घडते, तेव्हा तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे ही म्हण वापरली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरण या विषयावरील 30 प्रश्नांचा अभ्यास केला, त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतले. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.